पहिलं तर कमेंटमध्ये सांगा की ही कशाची भाजी आहे. तर ही मला सासूबाईंनी दिली होती. सो मग म्हणलं की चला आज ह्याची भाजी करते आणि कशी बनवते मी ते तुमच्यासोबत शेअर करते. तर खूप सोपी रेसिपी आहे. पहिलं तर ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं. त्यानंतर बेसनचं पीठ पण टाकायचं 1 ते 2 चमचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर मग कढईमध्ये तेल टाकायचं आणि इथं मी लसणाची फोडणी दिली होती. हिरवी मिरची आणि जिरं आणि लसूण हे सगळं मी वाटून घेतलं होतं. ते सगळं छान असं भाजून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि पाणी टाकायचं. तुम्हाला केवढी भाजी पातळ हवी किंवा घट्ट हवी त्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे. तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. पण मला तर शेंगदाण्याचं कूट खूप जास्त आवडतो. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जे आपण मिक्स करून घेतलेली भाजी होती ना, ते छान असं वैरून घ्यायचं. आपण बेसन पीठ कसं वैरतो सेम त्या पद्धतीने करायचं आणि खरंच खूप जास्त टेस्टी होती भाजी. आणि तुम्ही भाजीचं नाव कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका बरं का. चला बाय.